इंग्लिश सब्जेक्ट साळुंखे सरांबद्दल सांगायला गेलं तर साळुंखे सर आपल्यासाठी शिक्षक पण होते आणि मित्र पण होते. सही सहल मानकेश्वरावरती आपण जायचो, चपाती भाजी त्यावेळेस सगळं काही सर करायचे. साळुंखे सगळ्या सरांचं असायचं, पण साळुंखे सरांचा जास्त वाटा. आणि आपल्या गावचे संगीत दादा त्यांनी तर खिडकीतून फक्त बघायचं, कधी घंटा काढतो जाता. परीक्षेचा भाग प्रत्येकाचा असतो. आज आपण सगळे आपापल्या व्यवसायात असतील, कामात असतील, प्रत्येक जण बिझी आहात. खूप खूप हॅपी राहा. माझ्याकडून तुम्हाला एकच विनंती आहे, मी डॉक्टर आदित्य सिद्धिविनायकला असतो. आज कार्यक्रम झालाय, मला फक्त एकच सांगायचंय की मेडिकल फील्ड मध्ये काही प्रॉब्लेम आला, तुम्ही आज एक ग्रुप आहे सगळा, तर मला अवश्य कधीही कॉल करा. मी तुमच्यासाठी काळामध्ये आज भरपूर मेडिकल फील्ड मध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. आज हा कार्यक्रम होतोय हे एकच कारण आहे की मला काहीतरी माझ्या जुन्या मित्रांना सांगायचंय. काही नाही, कॉलेजला आहे, कॉलेज नंतरची लाईफ कोणी काय नसतं. शेजारात केलं तर विचारत नाही, 5 मिनिटं 5-10 मिनिटं चहा गेले नाही. ही जी शाळा आहे ना, पाऊस पडला चिखल झाला जाऊ कुठे मी दूर, पाऊस पडला चिखल झाला जाऊ कुठे मी दूर, नदी ओढ्यांना आले पूर, शाळा हेच माझे पंढरपूर. दुसरी गोष्ट, मी जास्त वेळ घेणार नाही. 10 मिनिटं नाही, तुम्ही जर मला सांगितलं अर्धा तास बोलायला तरी मी बोलायला तयार आहे. फक्त मी आज माझी पहिली वेळ असेल माईक होती बोलण्याची, पुढे बोलणार. डॉक्टरकीच्या लाईन मध्ये कधी बोललो नाही, पण मला एकच सांगायचंय की बाबर सरांनी आता ही सगळी मनोबल व्यक्त केलं की 15 मिनिटं बाबर सरांनी एक लेक्चर द्यावं, कोणताही टॉपिक असतो एक लेक्चर बाबर सर देतील. आणि डॉक्टर सर काही जास्त बोलत नाही, सगळ्यांना पुढे घेऊन जायचं. बरोबर. दुसरी गोष्ट, एक्झाम आधी स्टडी काय परीक्षा असतील काय असतील तर आपण काय सगळेजण अभ्यास करायचो, खेळायचो. तर या गोष्टी ह्या आठवणी प्रत्येक वर्षी उजाळल्या पाहिजेत. आज आपली मुलं सुद्धा म्हणली पाहिजेत, मम्मी पप्पा कुठे गेले तर कार्यक्रमाला गेले, एवढंच मी सांगेन. आणि दुसरा एक किस्सा म्हणजे हनुमंत जाधव, याला मी खूप मिस करेन. आपला एक मित्र होता तो. बाकीच्या मुलांनी सगळ्यांनी अटेंडन्स व्हॉट्सअप ग्रुपवर दाखवल्या, पण आता काही येऊ शकलेलं नाही. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम होऊ द्या. आणि ह्या पंचक्रोशीत का 2 दिवसच झाले फक्त की आपल्या बॅचचं नाव, मी काल गोठवडी आलो, मी प्रत्येक मुलांकडे ऐकलं काय रे उद्या कार्यक्रम आहे तुमचा, उद्या कार्यक्रम आहे. मी 100% सांगतो आपल्या बॅचचं 2009-10 बॅचचं हे नाव कायम स्वरूपी राहिलं पाहिजे. आणि मी खास करून सांगतो की एकदा विश्वास नव्हता की हा कार्यक्रम होईल, सो माझ्या थोड्या बिझी याच्यामुळे मी त्या ह्याच्यामध्ये नव्हतो, पण कार्यक्रम झालाय आणि मी माझं मनोगत व्यक्त केलंय. धन्यवाद. जय जय महाराज.